नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पतंजली फूड्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पतंजली फूड्स लिमिटेड स्टॉक राइजेस ॲज सुप्रीम कोर्ट डिसमिसेस ₹186 करोड टॅक्स डिमांड. तर मित्रांनो, पतंजली फूड्स लिमिटेडला 186 कोटी रुपयांचा टॅक्स डिमांड नोटीस मिळाला होता, जो सुप्रीम कोर्टने डिसमिस केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया GE पॉवर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GE पॉवर इंडिया लिमिटेड बॅक्स ऑर्डर्स वर्थ ₹40.34 करोड फ्रॉम NTPC अँड MP पॉवर जनरेटिंग कंपनी. तर मित्रांनो, GE पॉवर इंडिया लिमिटेडला NTPC आणि MP पॉवर जनरेटिंग कंपनीकडून ऑर्डर्स मिळाले आहे आणि या ऑर्डर्सची किंमत आहे 40.34 कोटी रुपये. आणि याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला GE पॉवर इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इंटेलेक्ट डिझाईन एरेना लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंटेलेक्ट डिझाईन एरेना लिमिटेड जम्प्स 3% ऑन ₹200 करोड डील विथ लंडन बेस ब्रोकरेज. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंटेलेक्ट डिझाईन एरेना लिमिटेडच्या इन्सुरटेक युनिट इंटेलेक्ट AI ने मल्टी इयर डील साईन केली आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 200 कोटी रुपये. कोणासोबत? लीडिंग लंडन बेस ब्रोकरेज फर्मसोबत. आणि मित्रांनो, इंटेलेक्ट AI त्याच्या क्लायंट्सला AI आणि डाटा पॉवर्ड अंडर रायटिंग सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. चला आता बोलूया जस्ट डायल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माहीत नसेल तर माहीत करून घ्या की मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेड ही मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेड शेअर सर्ज 7% ॲज नुवामा अपग्रेडेज रेटिंग टू बाय विथ टार्गेट प्राइस ऑफ ₹1140. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी जस्ट डायल लिमिटेडवर ब्रोकरेज फर्म नुवामाने बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राइस दिला आहे ₹1140. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला जस्ट डायल लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया TCSबद्दल, म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, TCS पार्टनर्स विथ सेल्सफोर्स टू एन्हान्स AI ड्रिवन सोल्युशन्स फॉर मॅन्युफॅक्चरर अँड सेमीकंडक्टर सप्लायर्स. तर मित्रांनो, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने मॅन्युफॅक्चरर आणि सेमीकंडक्टर सप्लायजसाठी AI ड्रिवन सोल्युशन्स एन्हान्स करण्यासाठी सेल्सफोर्ससोबत पार्टनरशिप केली. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बॅक्स ऑर्डर वर्थ ₹22 करोड फ्रॉम हाय कोर्ट ऑफ J&K अँड लडाख. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला जम्मू अँड काश्मीर आणि लडाखच्या हायकोर्टकडून 22 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया ट्रान्सफॉर्मर्स स्टॉक ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स स्टॉक हिट्स 5% अप्पर सर्किट
आफ्टर अनाउन्सिंग ₹3,500 crore revenue guidance for फायनान्शियल इयर 2026. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडने फायनान्शियल 2026साठी 3,500 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू गायडन्स अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा रिॲक्शन आज आपल्याला ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सेक्युअर्स ऑर्डर्स वर्थ ₹1,292 crore. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला डिफेन्स ऑर्डर्स मिळाली आहे. आणि मित्रांनो, या डिफेन्स ऑर्डर्सची किंमत आहे 1,292 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.